खानदेशात एक गाव होतं. त्या गावात अपर्णा नावाची एक मुलगी राहत होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. गावातील सगळ्यांना तिचं खूप कौतुक वाटे. एखादी गोष्ट तिला सांगितली की ती झटकन लक्षात ठेवत असे. तिला सगळेजण अप्पी असे म्हणत. अप्पीच्या वडिलांचे नाव सदाभाऊ होते. सदाभाऊंकडे पैसे कमवण्याचं एकच साधन होतं. त्यांच्याकडे छोटीशी रिक्षा होती. त्या रिक्षाने दिवसभरात जेवढे भाडे होईल तेवढेच पैसे घरात येत असत. अप्पीची आई गावात धुण्या भांड्याचे काम करत होती. दोघे मिळून आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. अप्पीला एक छोटासा भाऊही होता. अप्पीचे आई वडील मुलांना चांगलं शिक्षण भेटण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होते. अप्पी शाळा संपल्यानंतर आईला कामात मदतही करत असत. असेच हळूहळू ते मोठे होत शिकत होते. एके दिवशी शाळेत एका कलेक्टरचे भाषण होते. कलेक्टरने खूप छान भाषण केले. अप्पीवर इतका प्रभाव झाला त्या भाषणाचा. ती कलेक्टरकडे गेली. त्यांना म्हणाली, सर, मलाही तुमच्यासारखे कलेक्टर व्हायचे आहे. त्यासाठी काय करावे लागेल? सरांनी तिला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. अप्पी खूप खुश झाली. घरी येऊन तिने आई वडिलांना सांगितलं, मी आता कलेक्टर होणार. तिने आता जोमाने अभ्यास सुरू केला. 10वीच्या पेपरमध्ये चांगल्या मार्काने पास झाली. 12वी झाली. आता तिने स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली. अप्पीची तयारी सुरू झाली, पण तिला अजून काही पुस्तकांची आवश्यकता होती. ती संध्याकाळी आपल्या वडिलांना सांगणार होती की बाबा, मला अजून काही पुस्तकांची आवश्यकता आहे. पण त्याच दिवशी अचानक सदाभाऊंचा अपघात झाला. त्यांच्या पायावर रिक्षा पडली. त्यांना खूप लागले होते. ते तसेच घरी आले. घरीच औषधोपचार केले. त्यामुळे अप्पीने त्यांच्याजवळ पुस्तकांची मागणी केली नाही. सदाभाऊंना आता रिक्षा चालवायला जमत नव्हते, कारण पायाला खूप लागले होते. त्यामुळे घरात पैसे येण्याचा साधनच नव्हते. अप्पीने ठरवले की आपण आता काम करायचे. ती आईसोबत धुणे भांड्याचे काम करायला जाऊ लागली. त्यातून येणाऱ्या पैशातून तिने पुस्तकही खरेदी केले आणि दिवसभर काम करून संध्याकाळी जोमाने अभ्यास सुरू केला. आता परीक्षेचे दिवस जवळ येत होते. सदाभाऊंना असे घरात बसवेना. पोरीची फडफड त्यांना दिसत होती. त्यांनी ठरवले, मी असा झोपून राहिलो तर पोरीचे स्वप्न फक्त स्वप्नच राहील. ते अप्पीला म्हणाले, अप्पी बाळा, मी आता बरा आहे. तुला आता काम करायची गरज नाही. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. असे म्हणून सदाभाऊ पुन्हा कामाला लागले. अप्पीने दिवस रात्र मेहनत केली. आनंदाने परीक्षेला गेली. छान परीक्षाही दिली. परीक्षा संपवून अप्पी घरी आली. बघते तर काय, घरात कोणीच नव्हते. शेजारच्या काकूंना विचारायला गेली. शेजारच्या काकू अप्पीला म्हणाल्या, तुझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. ती तशीच हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे तिची आई होती. अप्पीने विचारले, आई, बाबांना काय झालं? तेव्हा रडतच तिची आई म्हणाली, अगं, बाबांच्या पायाला त्रास खूप वाढलाय. आम्ही तसेच त्यांना दवाखान्यात घेऊन आलो. डॉक्टर म्हणाले की तुम्हाला ऑपरेशन करावं लागल. त्यासाठी आपल्याला ₹1,00,000 रुपये लागतील. कुठून आणायचे ग एवढे पैसे? अप्पीलाही काय कळेना. बाबांचं ऑपरेशनही गरजेचं, पण पैशाची व्यवस्था कशी करायची? ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांना थोडासा वेळ मागितला. अप्पीने थोडा विचार केला आणि मग ती गावच्या सावकारांकडे गेली. सावकारांना म्हणाली, काका, मला पैशाची खूप गरज आहे. बाबांना दवाखान्यात ऍडमिट केलं आहे. त्यांचं ऑपरेशन करायचं आहे. त्यासाठी मला ₹1,00,000 रुपये लागतील. सावकार म्हणाले, अगं बाळा, रक्कम खूप मोठी आहे. तुला माझ्याकडे काहीतरी गहाण ठेवावं लागेल, तरच मी तुला पैसे देऊ शकेल. अप्पीने थोडा विचार केला आणि आपलं राहतं घर त्यांच्याकडे गहाण ठेवलं. अप्पी सावकारांकडून पैसे घेऊन दवाखान्यात आली. बाबांचे औषधोपचार सुरू झाले. त्यांचं ऑपरेशनही झालं.
ते आता हळूहळू बरे होत होते. आप्पी गावच्या सावकारांकडून घेतलेले पैसे फेडायसाठी खूप प्रयत्न करत होती. आईसोबत ती धुण्या भांड्याचे काम करत होती. असेच एक दिवस तिचा भाऊ पळतच घरी आला आणि म्हणाला, आई आई, आपली ताई पेपरमध्ये आली आहे. ती कलेक्टरची एक्झाम पास झाली आहे. आईला खूप आनंद झाला. वडिलांनाही खूप आनंद झाला. आप्पीने खूप कष्ट करून कलेक्टरची एक्झाम सोडवली होती. गावकऱ्यांनी तिचे खूप कौतुक केले. एवढ्या कष्टातून कलेक्टर झाली. गावाला तिचा खूप अभिमान वाटत होता. गावकऱ्यांनी तिचे सत्कार केला आणि तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या. मित्रांनो, कष्ट केलेले कधी वाया जात नाही. फळाची अपेक्षा न करता कष्ट करत राहा. एक ना एक दिवस त्याचं आपल्याला निश्चितच फळ भेटतं.